श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नावाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। आज नवीन विषय, नवीन दिवस, या नवीन दिवशी नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे। मित्रांनो, स्वामी समर्थ हे महाराष्ट्रासह अगदी जगभरात जाहीर असं व्यक्तिमत्व आहे। एक दैवी गुरुतुल्य असं व्यक्तिमत्व। आज महाराष्ट्रासह जगभरात अनेक स्वामी समर्थ महाराजांचे भक्तगण आहेत। स्वामी समर्थ महाराजांना मानणारा एक विशिष्ट असा भक्तगण आहे। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी थोडक्यात माहिती। मित्रांनो, स्वामी समर्थ यांना श्री गुरुदेव दत्त यांच्या अवतारातील एक चौथं व्यक्तिमत्व म्हणून मानलं जातं। तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मित्रांनो, ही एक पाठीवरची थाप असते। पाठीशी उभे आपले गुरु आपल्या पाठीशी उभे आहेत, आपले देव आपल्या पाठीशी उभे आहेत, तर काय कोणाला भीती असते। तर मित्रांनो, एका देवाने, एका गुरुनी शिष्याला दिलेली ही एक थाप आहे। जे तू चांगले कर्म करत जा, मी तुझ्या पाठीशी आहे, उभा आहे। तू चांगली माणसं जोडत जा, मी तुझ्या पाठीशी उभे आहे। तू चांगलं कर्म करत जा, मी तुझ्या पाठीशी उभी आहे। तर मित्रांनो, असे हे गुरुतुल्य असे स्वामी समर्थ श्री दत्त गुरूंचा चौथा अवतार मानले जातात। आणि असे हे भक्तांच्या पाठीशी सदैव उभे असणारे श्री स्वामी समर्थ, अगदी मैं गया नहीं मैं जिंदा हूँ असे म्हणणारे श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया। तर स्वामी समर्थांचं जीवन कसं होतं, त्यांचा जीवनाची सुरुवात कुठून झाली, त्यांचा अवताराची सुरुवात कुठून झाली, कशी झाली, हे आज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सुरू करूया श्री स्वामी समर्थ यांचे चरित्र। श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट। जन्म ज्ञात नाही। अक्कलकोट येथे अश्विन 5 बुधवार 1857 प्रकट झाले। प्रकटदिन चैत्र शुक्ल 2। आई वडील ज्ञात नाही। वेश दिगंबर। कार्यकाळ 1856 ते 1878। संप्रदाय दत्त संप्रदाय। स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो। दत्त संप्रदायात ही परंपरा पुढील प्रमाणे आहे। वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली। अत्री ऋषी आणि अनुसया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्त गुरु हे होते। ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद वल्लभ होते। पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे 14व्या शतकात त्यांचा जन्म झाला होता। त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले होते आणि त्याप्रमाणे ते पुढे नृसिंह सरस्वती या नावाने कारंजानगर येथे जन्मास आले। त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन 1378 ते 1458 हा आहे। त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली। इसवी सन 1457 च्या सुमारास ते श्री शैल यात्रेच्या वेळी कर्दळी वनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे 350 वर्षांनी कर्दळी वनातून ते पुन्हा प्रकट झाले। तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होय। ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्तांच्या
विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात. श्री दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ, दासोपंत, माणिक प्रभू, नारायण महाराज जाळवणकर, चिदंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबेस्वामी असे थोर पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थ यां स्वतः मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वस्तीस्थान आणि नृसिंहभान असे त्यांनी आपल्याविषयी भक्तांना सांगितले होते. दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे दत्ताचे चौथे अवतारित असल्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले. श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे मानले जातात. आपल्या अवतारात समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले. तेथे तपश्चर्याला बसले. मध्ये 350 वर्ष होऊन गेली. त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि ती कुऱ्हाड त्या वारुळावर जाऊन पडली. त्या वारुळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते. लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारुळावर बसला व तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ यांना समाधीतून जाग झाली. तो कुऱ्हाडीचा वार त्यांच्या मांडीवर स्पष्ट दिसत असते. स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्र प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले. प्रथम स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले. ते रानावनात वास्तव करत असत. क्वचित गावात येत असत. गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. ते महाराजांना भोजन देत असत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले. त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते. चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले होते. त्यावेळेपासून श्री चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ झाले. चोळप्पांचे घरातील लोक हे त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळी घेऊ लागली व लोक श्री स्वामी दर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांची स्वामीवर दृढ भक्ती झाली. श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधीकधी जात व एखाद्या वेळी त्यांचा राजवाड्यातच 4-4 दिवस मुक्काम असे. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांची तपसाधना झाली. ते एक सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेक चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकावर त्यांनी प्रेमाचा वर्षाव केला होता. आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रासमीन असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले होते. श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांच्यावर त्यांनी कृपा केली होती. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते आजानबाहू होते.
स्वामी समर्थ यांनी संपूर्ण देशात भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावाने प्रसिद्ध आहेत. नंतर ते मंगळवेढ्यात आले. त्यानंतर ते अक्कलकोटी या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा होत असत. त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला, अनेकांना सन्मार्गाला लावलं. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले होते. त्यांच्या काळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडली होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला होता. त्यांच्या भक्तामध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्याने त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका त्यांनी प्रत्येक शिष्याला दिली होती. श्री स्वामी समर्थ यांच्या विविध शिष्याद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीनाथ महाराज, आळंदीचे श्री नृसिंह सरस्वती, श्री शंकर महाराज, श्री वामनबुवा, श्री गुलाबराव महाराज, श्री केळकर बुवा, श्री स्वामीसूत, श्री आनंद भारती, श्री गजानन महाराज, श्री मोरेदादा, श्री आनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्री स्वामी महाराजांचे मठ स्थापन केले आणि स्वामी महाराजांची मंदिरे आणि सेवा केंद्र सुरू केली. स्वामी समर्थांच्या अवताराविषयी अनेक हकीकत आहेत. अशा भागीरथीच्या तीरी, कर्दलिवनाच्या माझारी, स्वामी निजमानसांतरी, ते निर्विकारी चिंतिता. तपश्चर्या करिता करिता तत्व येऊनिया हाता, प्राप्त झाली तदेकतता, नुरले तत्वता देहभान. देशापरी लोटला काळ, अंगावरही झाले वारुळ, दिव्य सतेज सोजवळ, देह निर्मळ झालासे. ऐसी स्थिती झाल्यावर काय घडला प्रकार, भावे एका सादर, सौख्यसार तो आहे. लाकूड तोड्या एक दिनी, सहज आलं त्याच वनी, वृक्षावरी घाव घालुनी, डहाळी जणी पाडिली. डहाळी पडताच सकळ, डासून गेले वारुळ, फार जुनाट मूर्ती सोज्वळ, बाहेर तत्काळ निघाली. अजानुबाहू दिगंबर, फांके दीपोदीप्ती सुंदर, जैसा पौर्णिमेचा निशाकार, सर्व संचार आनंदवी. अशा प्रकारे स्वामी महाराजांच्या प्रकट कसे झाले त्याबद्दल माहिती सांगितली आहे. स्वामी समर्थ महाराजांना अन्नपूर्णाच्या स्वरूपात पाहिले जाते. अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे. हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांना पोटभर खाऊ घालणाऱ्या गुरुलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात. अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले. कोनाळी गावाच्या रानातून जाताना श्री स्वामी समर्थ यांच्याबरोबर श्रीपाद भटांसह सुमारे 100 सेवेकरी होते. त्या सर्वांना चालून खूप भूक लागली होती.
थोडेफार चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले. तेथे त्यांना शेतकऱ्यांनी फलाहार दिला, पाणी दिले, पण इतरांच्या भोजनाचे काय? स्वामी सर्वांना म्हणाले, त्या आम्रवृक्षाखाली जा आणि तुम्हाला तिथे भोजन मिळेल. इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल, परंतु श्रीपाद भटांना मात्र खात्री होती की स्वामी काहीतरी चमत्कार करतील. जेव्हा ते आम्रवृक्षाजवळ गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती. श्रीपाद भट यांनी चौकशी केली तेव्हा ती स्त्री म्हणाली, आज आमच्यापैकी बरीच मंडळी येथे भोजनास येणार होती, पण अजून ती आलेली नाहीत. आता सूर्यास्त होत आला आहे, त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा. तिने शिजवलेले सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला. ते सर्व जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामीकडे जाण्यास निघाली. त्यांनी त्या सुहासिनीला ही त्यांच्याबरोबर येण्यास आग्रह केला, पण ती म्हणाली, तुम्ही पुढे जा, मी मागाहून दर्शनाला येते. श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यांसह जेवण काढून घेण्यास सांगितले. सर्वजण तृप्त झाले. अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले, अशी सर्वांची श्रद्धा आहे. अशा प्रकारे स्वामी समर्थांच्या अनेक अगाध लीला या प्रचलित आहेत. सुखी जीवनासाठी स्वामींची काही वचने आहेत. ती वचने आपण थोडक्यात माहिती घेऊया. पहिलं वचन, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. दुसरं वचन, जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याचा योगक्षेम मी स्वतः वाहतो. तिसरा, आळशी माणसाचे तोंड पाहूनही. चौथा, शेत विकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट रहा. पाचवा, जा, तुझे अपराध मी माफ केलेत, यापुढे सावधगिरीने वाग. सहावा, भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. सातवा, आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा, राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा, मोक्ष मिळेल. आठवा, मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो, आता निर्धास्त रहा. नववा, हम गया नहीं, जिंदा है. अशा प्रकारे साध्या सोप्या शब्दात स्वामींनी आपल्या भक्तांना अनेक वचने दिली आहेत. मित्रांनो, अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही वचने आपण पाळली, अगदी आयुष्याचे जे नियम आहेत ते नियम छानपणे पाळले तरी आपलं जीवन सुखकारक होऊ शकतं, हे यातून आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, अशा प्रकारे माझ्या पद्धतीने, माझ्या तऱ्हेने, माझ्या अक्कलेप्रमाणे मी स्वामींविषयी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. काही चूकबल असेल झाली तर क्षमा करा. मी एक स्वामींचा भक्त, स्वामींचा पाईक या नात्याने तुम्हाला माझ्या भक्तीत जे काही आलं, माझ्या वाचनात जे काही आलं ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामींचे प्रचंड प्रमाणात भक्त आहेत. त्या भक्तांवरती स्वामीची कृपा आहेच, तसेच सर्वांवरती तुम्हा सर्वांवरती स्वामींची अशीच कृपाछाया असू दे, ही स्वामींचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपण चांगले कार्य केलं तर देव आपल्या मागे उभा राहतो. आपण चांगलं काही केलं तर देव आपल्या मागे उभा राहतो. हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. स्वामींच्या भक्तीविषयी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.